साई शिर्डीनगर एक्सप्रेसमध्ये 2 वर्षांची मुलगी झोपलेल्या अवस्थेत आढळून आली। डब्यातील प्रवाशांना लक्षात येताच तिच्यासोबत कुणी आहे का याचा शोध घेतला, मात्र कुणीही आढळून न आल्याने प्रवाशांनी याबाबत रेल्वे पोलिसांना माहिती दिली। रेल्वे पोलिसांनी या 2 वर्षाच्या मुलीला ताब्यात घेत तिचा हात फ्रॅक्चर असल्याने रुग्णालयात तिच्यावर उपचार करून तिला बालगृहात पाठवले। कल्याण रेल्वे पोलिसांनी या मुलीला कुणीतरी जाणीवपूर्वक एक्सप्रेसमध्ये सोडून दिले असल्याचा संशय व्यक्त करत गुन्हा दाखल करत या मुलीच्या आई-वडिलांचा शोध सुरू केलाय। बुधवारी दुपारच्या सुमारास साई शिर्डी नगर एक्सप्रेसमध्ये काही प्रवाशांना 2 वर्षाची मुलगी एकटीच झोपली असल्याचे लक्षात आले। कल्याण रेल्वे स्थानकात हा प्रकार प्रवाशांना समजला। त्यानंतर प्रवाशांनी डब्यात विचारपूस करत तिच्या आई-वडिलांचा शोध सुरू केला, मात्र कोणीच आढळून न आल्याने प्रवाशांना संशय आला। त्यांनी दादर येथे उतरवून या 2 वर्षाची मुलीला दादर रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केलं। या मुलीवर उपचार करून रेल्वे पोलिसांनी तिला बालगृहात पाठवले। या प्रकरणी गुन्हा दाखल करत हा गुन्हा कल्याण रेल्वे पोलिसांकडे वर्ग करण्यात आलाय। कल्याण रेल्वे पोलिसांनी या मुलीला एक्सप्रेसमध्ये कोणीतरी जाणीवपूर्वक सोडून दिल्याचा संशय व्यक्त करत या मुलीच्या मातापित्याचा शोध सुरू केला आहे। ब्युरो रिपोर्ट कल्याण, आपले वृत्तप्रहार। तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा। प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा।